मित्रांनो नमस्कार. घेऊन आलोय आणखीन एक नवीन कथा. ही फक्त कथा नव्हे तर ही संत कथा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. चोखामेळा नावाचे एक संत आपल्या कुटुंबासहित पंढरपूरमध्ये राहत होते. पत्नीचे नाव सोयराबाई. दोघेही विठ्ठल भक्त. पांडुरंगाच्या महाद्वारात नित्यनेमाने झाडलोट करण्याचे काम संत चोखामेळा अतिशय श्रद्धेनं करायचे. क्षुद्र समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. बाहेरूनच मनोभावे विठ्ठलाचं दर्शन करायचे आणि प्रसन्न व्हायचे. महाद्वारामध्ये झाडलोट करायचं काम प्रामाणिकपणे श्रद्धेनं मोठ्या निष्ठेनं करायचे. त्याला स्वतःची सेवा समजायची आणि गुण्या गोविंदाने आनंदाने दोघे नवरा बायको राहत होते. एके दिवशी सकाळची वेळ. चोखा महाराज महाद्वारासमोर झाडून काढत होते आणि पांडुरंगाचे भजनही म्हणत होते. गावातला एक जण म्हणे, महाराज किती दिवसापासून पांडुरंगाची भक्ती करताय, किती दिवसापासून मंदिरासमोर सेवा करताय, पण देव तुमच्यावर अजून खुश झालेला दिसत नाही. जर देव तुमच्यावर खुश झाला असता आणि जर भक्ती तुमची खरी असती तर देवानं कधीतरी तुम्हाला आत बोलावून घेतलं असतं, मंदिरात प्रवेश दिला असता, जवळून दर्शन दिलं असतं. पण असं अजून झालेलं दिसत नाही. बहुतेक तुमची भक्तीच खरी नसावी, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास खरा नसावा, तुमची सेवा खरी नसावी. काहीतरी तुमच्या भक्तीमध्ये बिघडलंय, म्हणून तर भगवंताला अजून तुम्ही पसंत पडत नाही. त्या माणसाचं बोलणं महाराजांच्या जिव्हारी लागलं. त्या दिवशी त्यांनी दिवसभर पाण्याचा एक थेंबही घेतला नाही, अन्नाचा एक घासही खाल्ला नाही. रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर महाद्वाराच्या समोरच बसले आणि महाराज देवाला म्हणत होते की देवा, मी असा काय अपराध केलाय की तू मला हीन कुळात जन्माला घातलं. अरे या जन्मी जर मला तुझं दर्शन नाही घडलं तर पुढच्या जन्मी माझी काय अवस्था होईल. माझा वरचा रंग, माझं वरचं रूप, माझा जात, माझा धर्म बघून लोक मला म्हणतात की भक्तीचा अधिकार नाही, माझी भक्ती खरी नाही, माझा विश्वास दृढ नाही. लोक देवा सगळ्या वरच्या गोष्टी बघायला लागलेत, परंतु तुम्ही तरी माझ्या भावना अंतरंगातल्या जाणून घ्या. माझ्या वरच्या रंगाला, माझ्या वरच्या रूपाला, माझ्या वरच्या जातीला, माझ्या वरच्या धर्माला बळी लोक पडायला लागली, पण तुम्ही तरी अंतरंगातली भावना माझी जाणून घ्यायला पाहिजे. आणि बोलता बोलता महाराजांचा कंठ दाटून आला. नेत्रातून घळाघळा अश्रू ओघळू लागले आणि सहज त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. अरे नदी ढोंगी परी नीर नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. कमान ढोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. चोका ढोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. गुडघ्यात मान घातली आणि देवाला आर्त हाका मारत महाराज रडत बसले होते. म्हणे पांडुरंगाला दया आली, भगवंताला दया आली. सगुण रूपात येऊन भगवंतानं कडकडून मिठी मारली महाराजांना. आपल्या गळ्यातील हार काढून चोखोबांच्या गळ्यात घातला. मनोभावे दर्शन घेतलं चोखोबा महाराजांनी आणि देहभान विसरून गेले. पांडुरंगाच्या भजनात तल्लीन झाले, पांडुरंगाच्या भजनात रमून गेले, आनंदित झाले. आणि त्या आनंदामध्ये, त्या भजनामध्ये, त्या तल्लीनपणामध्ये रात्र कधी निघून गेली महाराजांच्या लक्षात आलंच नाही. जेव्हा सकाळ झाली तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की आपली सेवा राहून गेली. मंदिराचा परिसर स्वच्छ करायचा आहे, झाडून काढायचं आहे. आणि झाडून काढायचं काम चालू केलं तर पुजारी आले होते. पुजाऱ्यांनी मंदिरात जाऊन बघितलं तर भगवंताच्या गळ्यामध्ये हार नव्हता. पटकन बाहेर आले तर त्यांनी बघितलं चोखोबांच्या गळ्यात हार आहे. पुजाराचा राग अनावर झाला, बोलवून घेतलं आणि गालावर जोरात एक थप्पड मारली चोखोबा महाराजांच्या आणि म्हणाले, अरे चांडाळा, देवाचा हार गळ्यात घातला, देवाचा हार चोरला, तुम्हाला लाज कशी नाही वाटली. देवाला वाटवलंच म्हणे तुम्ही इथं मंदिरामध्ये आणि मंदिराच्या परिसरामध्ये राहायचं नाही. तुम्ही इथून निघून जायचं, अजिबात इथं तुम्ही दिसला नाही पाहिजे. आणि याचं प्रायचित्त म्हणून तुम्ही कायमचं चंद्रभागेच्या तीरावरती जाऊन राहायचं. इथं अजिबात राहायचं नाही तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये. चोखोबाला ढकलून दिलं, चापट मारली, हाकलून दिलं, खाली मान घातली आणि चोखोबा चुपचाप पहिल्या तीरावरती निघून गेले. पुजारी नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी मंदिरात गेला. तेव्हा तिथं जाऊन बघितल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पायाखालची जमीन सरकली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की आपण चोखोबाच्या गालामध्ये चापट मारली होती, परंतु इथं देवाचा गाल सुजलाय.
पुजाऱ्याला बघून धक्का बसला. तो घाबरून गेला, गोंधळून गेला. काय करावं त्याला कळेनासं झालं की हे असं कसं घडलं. चोखोबांच्या डाव्या गालात चापट मारली तर देवाचा डावा गाल सुजला कसा. तो गोंधळून गेला, घाबरून गेला. आजूबाजूच्या माणसाला हाक मारली आणि सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं ही घटना. सगळ्यांनी सांगितलं म्हणे चोखोबा महाराजांना बोलवून घ्या, त्यांची क्षमा मागा. पुजारी धावत पळत गेला. चोखोबा महाराजांच्या पायाला लोटांगण घातलं, क्षमा मागितली, घडलेली सगळी घटना सांगितली आणि बोलावून आणलं, हाताला धरून आणलं, मंदिरात घेऊन आले. जेव्हा चोखोबा महाराजांना मंदिरात घेऊन आले तेव्हा संत सांगतात की तेव्हा देवाच्या गालावरची सूज उतरली, देवाच्या गालावरची सूज कमी झाली. भक्तांसाठी देवाला काय काय करावं लागलं हा किस्सा कित्येक लोकांनी तिथं म्हणे डोळ्यांनी बघितला. पुढे बरीच वर्षे म्हणे चोखोबांनी भक्तिमय जीवन व्यतीत केलं आणि 8 मे 1338 रोजी अंगावर भिंत कोसळल्याचं निमित्त झालं आणि चोखोबांनी नश्वर देहाचा त्याग केला. आपलं जीवन समारोपाकडे नेत असताना, आपलं जीवन शेवटाकडे नेत असताना एक गोष्ट मात्र त्यांनी समाजाच्या लक्षात आणून दिली की देव कोण्याही एका जाती धर्मापुरता, पंथासंतापुरता सीमित नाही, तर देव सगळ्यांचा अधिकार आहे. देवाच्या भक्तीचा, देवाच्या प्राप्तीचा, देवाच्या भजनाचा अधिकार हा सगळ्या मानवमात्राचा अधिकार आहे. ही गोष्ट चोखोबांनी आपल्या आयुष्यातून सिद्ध करून दाखवली आणि देवाने सुद्धा असा भेदभाव कधीही कुणाच्या बाबतीत केला नाही. तो सुद्धा सगळ्यांचा जवळचा आहे. देव सगळ्यांचा आहे आणि सगळेजण देवाचे आहेत. ही गोष्ट चोखोबांनी आपल्या आयुष्यातून, आपल्या भक्तीतून, आपल्या भजनातून ही समाजाला दाखवून दिली. संत चोखामेळ्यांच्या आयुष्याकडे बघून मित्रांनो एक गोष्ट आपण सर्वांनी प्रांजळपणानं लक्षात घ्यायला हवी की ईश्वराची कोणतीही जात नाही, देवाचा कोणताही धर्म नाही आणि आपण तर सारी त्याचीच लेकरं आहोत. मग आपल्यामध्ये जातीभेद का, आपल्यामध्ये धर्मभेद का, आपल्यामध्ये उच्च नीचता का? जर देवाला सगळे सारखेच आहेत, जर देव सगळ्यांचा आहे आणि आपण सगळेजण देवाचे आहोत, तर या जाती धर्मांच्या भिंती आपण कशाकरता निर्माण केल्या? जर देव फक्त भावाचा भुकेला आहे तर या भिंतींचं काम काय? जाती धर्म व्यवस्थेचा भाग म्हणून तिथपर्यंत ठीक होत्या, पण देव जर आपण जाती धर्मांमध्ये वाटून घ्यायला लागलो तर ही 21व्या शतकाची मित्रांनो शोकांतिका आहे. देवानं आणि देवाने बनवलेल्या निसर्गानं मात्र कधीही भेदभाव केला नाही. आपण भिंती निर्माण करायला लागलो पण त्यांनी मात्र कधी भिंती निर्माण केल्या नाही. तुम्ही बघा, सूर्याचा प्रकाश सगळ्यांसाठी, चंद्राची शीतलता सगळ्यांसाठी, नदीचं वाहनं सगळ्यांसाठी, हवेचं वाहनं सगळ्यांसाठी. याच्यामध्ये कुठेही भेदभाव दिसत नाही की ते अमुक एका जातीसाठी आहेत, एका धर्मासाठी आहेत, एका प्रांतासाठी आहेत, एका कुळासाठी किंवा एका गोत्रासाठी ते काम करतायत, असं कधीही निदर्शनात आलं नाही. त्यांनी मात्र सगळ्यांसाठी काम करायचं ठरवलंय. त्यांनी कसलाही भेदभाव केला नाही. भेदभाव करतोय तो हा मनुष्य. अंबर के सितारों को देखो जमीन वालो, मिलजुल के है वो रहते, करते नहीं लड़ाई, 2 दिन की जिंदगी में मिलजुल के रहो भाई. आयुष्य 2 दिवसाचं आहे मित्रांनो, कमी काळाचं आहे. मिळून मिसळून राहू, जाती धर्मांच्या भिंती पाडून टाकू. आपण सगळेजण भगवंताची लेकरं आहोत या भावनेनं युक्त होऊ आणि सगळ्यांनी प्रेमानं, आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं, गुण्या गोविंदानं राहण्याचा प्रयत्न करू. वैरद्वेष मनातून काढा, विरोधाच्या भिंती पाडा. वैरद्वेष मनातून काढा, विरोधाच्या भिंती पाडा. प्रेमाचा सेतू बांधा आणि गुण्या गोविंदाने नांदा, गुण्या गोविंदाने नांदा.